जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 7, समास 10, देहांत निरूपण. श्री समर्थांच्या मते साधकाला ब्रह्मज्ञान झाले आहे की नाही याची कसोटी त्याच्या मृत्यूसमयी येते. जो खरोखर साधू असतो त्याला मृत्यूचं भय वाटत नाही. या जगात मरण हे अनिश्चित आहे, अतर्क्य आहे. मरण आहे हे निश्चित, पण मृत्यूचा क्षण कोणता हे कोणालाच माहिती नसतं. मृत्यूचा क्षण जाणणारे आणि आनंदाने मृत्यूला कवटाळणारे जे संत आहेत, थोर पुरुष आहेत, थोर महात्मे आहेत, ते मात्र ह्याला अपवाद आहेत. सामान्य माणूस आदर्श मृत्यूची कल्पना करताना त्याच्या मनात असतं की मृत्यूचा दिवस चांगला असावा, चांगल्या ठिकाणी मरण यावं, चांगल्या वेळी मरण यावं, मरताना यातना होऊ नयेत, आपापले नातवलग असावेत, अशी कल्पना तो करत असतो. पण श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात, हे सगळं अज्ञान आहे. जर तुम्ही आयुष्यभर भगवंतांची उपासना केलीत तर मृत्यूचा क्षण हा भगवंत सांभाळतो. मृत्यूबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा आहेत, त्या दूर करून समर्थ रामदास स्वामींनी शेवटचा दिस गोड होण्याचे मर्म साधकाच्या गळी या समासातून उतरवले आहे. असा हा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 7, 14 ब्रह्मांचा समास 10. श्रीराम. मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे. सत्य कळावया कारणे, बोलिली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. सत्य असो न हारपले, जेथील तेथे. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करती, तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप. सत्य असो न आच्छादले, मिथ्या असो न सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता. ऐसी मायेची करणी, कळो आली तक्षणी. संत संगे निरूपणी विचार घेता, मागा झाले निरूपण. देखिले आपणासी आपण, तेणे बाणली खूण परमार्थाची. तेणे समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले. निज स्वरूपे ओळखिले, निज वस्तुसी. प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो. आताची पडो अथवा राहो, मिथ्या कळेवर. ज्ञानियांचे जे शरीर, ते मिथ्यत्वे निर्विकार. जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी. साधू दर्शने पावन तीर्थ, पूर्ती त्यांचे मनोरथ. साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. पुण्य नदीचं जे तीर, तेथेची पडावे शरीर. हा इतर जनांचा विचार, साधू नित्यमुक्त. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. हा संदेही वसे भ्रम, साधू तो निसंदेह. शुक्लपद उत्तरायण, गृही दीप दिवामरण. अंती राहावे स्मरण, गती कारण. इतुके न लगे योगियांसी, तो जीतची मुक्त मरणासी. तिळांजुळी पापपुण्यासी, दिधली तेणे. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला. त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत. ऐसे कल्पून घात, करीती आपुला स्वये. जिता सार्थक नाही केले,
व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवले कैंचे. जरी केले ईश्वर भजन, तरीच होईन जे पावन. जेव्हे व्यवहारिता धान्य, रासी माथा लाभे. दिधल्या विण पाविजेना, पेरिल्या विण उगवेना. ऐसे हे वाक्य जना ठाऊकेचे आहे. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामीस म्हणे कोठे मुशारा. तैसे अंती अभक्त नरा, स्वहित न घडे. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैंची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करीती, ते ते पावती तैसेची. एवं न करिता भगवज्जन, अंती नव्ही जे पावन. जरी आले बरे मरण, परिभक्ती विण अधोगती. म्हणून साधूने आपुले, जित असताच सार्थक केले. शरीर कारणी लागले धन्य त्याचे. जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो रानी. अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले. साधूचा देह खितपतला, अथवा श्वानदिकी भक्षिला. हे प्रशस्त न वाटे जनाला, मंदबुद्धिस्तव. अंतबरा नव्हेची म्हणून, कष्टी होती इतर जन. परिबापुडे अज्ञान, नेणती वर्म. तो जन्मलाच नाही ठाईंचा, त्यास मृत्यू येईल कैंचा. विवेक बळे जन्म मृत्याचा, घोट भरीला जेणे. स्वरूपान संधान बळे, सगळी मायाच नाडळे. तयाचा पार न कळे, ब्रह्मादिकासी. तो जित असताची मेला, मरणास मारून ज्याला. जन्म मृत्यू न स्मरे त्याला, विवेक बळे. तो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा. दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही. असो ऐसे साधुजन, त्यांचे घडलिया भजन. तेणे भजने पावन, इतर जन होती. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेणे केलाची करावा विवेक. विवेक केलिया तर्क, फुटे निरूपणी. हेची साधकांसी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे. तुमचेही समाधान बाणे, साधूच ऐसे. जो संतांसी शरण गेला, तो संतची होऊनी ठेला. इतर जनांची उपेगा आला, कृपाळूपणे. ऐसे संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान. सत्संगा परते साधन, आणिक नाही. गुरुभजनाचेनी आधारे, निरूपणाचेनी विचारे. क्रियाशुद्ध निर्धारे, पाविजे पद. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूंचे भजन. सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे. देह मिथ्या जाणोनी जीवे, याचे सार्थकची करावे. भजन भावे तोषवावे, चित्त सद्गुरूंचे. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करून. म्हणून सद्गुरूंचे भजन, जयासे घडे तोची धन्य. सद्गुरु विण समाधान, आणिक नाही. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. सद्गुरु भजना परते, काही मोक्षदायक दुसरे नाही. जयास न मने त्याही, अवलोकावी गुरुगीता. तेथे निरोपिली बरवे, पार्वती प्रती सदाशिवे. या कारणे सद्भावे, सद्गुरुचरण सेवावे. जो या ग्रंथींचा विवेक, विवंचून पाहे साधक. तयास सापडे एक, निश्चय ज्ञानाचा. जे ग्रंथी बोलिले अद्वैत, तो म्हणो नये प्राकृत. सत्य जाणावा वेदांत, अर्थविषयी. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे. आणि समाधान निवळे अंतर्यामी. ते प्राकृत म्हणो नये, जेथे ज्ञानाचे उपाये. मूर्खासी हे कळे काये, मरकटा नारिकेळ जैसे. आता असो हे बोलणे, अधिकार परत्वे घेणे. शिंपीमधील मुक्त उणे, म्हणोची नये. जेथे नेती नेती श्रुती, जेथे न चले भाषा व्युत्पत्ती. परब्रह्म आदि अंती, अनिर्वाच्य. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास दशम. श्रीराम